नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश काम करत असतो. तर जानकी तिथे कॉफी घेऊन येते आणि ऋषिकेशला विचारते की किती राहिले. तर ऋषिकेश म्हणतो की थोडा वेळ. तर जानकी म्हणते आपले काय ठरले होते की 10 मिनिट एकमेकांसाठी काढायचे. तर ऋषिकेश म्हणतो चांगली आयडिया आहे की नवरा बायकोने दिवसभरात 10 मिनिटं तरी एकमेकांसाठी काढायची. एकमेकांच्या मनाबद्दल मधील बोलायचे, समोरच्याला राग आला तरी आणि काही असले तरी. तेव्हा जान्हवी म्हणते की म्हणूनच मला कधी कधी तुम्हाला आठवण करून द्यावी लागते. तेव्हा जानकी ऋषिकेशला कॉफी देते आणि गार होईल असे म्हणते. तर ऋषिकेश म्हणतो की मस्त आहे आणि कॉफी पीत विचारतो की सौमित्राचं काय. तेव्हा जानकी म्हणते की बरे झाले तुम्ही तेथून निघून गेलात, नाहीतर सौमित्र भाऊजी माझ्याबरोबर कम्फर्टेबली बोलू शकले नसते. तर ऋषिकेश विचारतो की नेमकं तू काय म्हटला. तेव्हा जानकी म्हणते की त्यांचे नुकतंच ब्रेकअप झाले. ते ऐकून ऋषिकेशला धक्का बसतो आणि काय असे विचारतो. ब्रेकअप आणि पुन्हा जर त्याला पॅचअप करावसे वाटले तर. पण जान्हवी आपण या लग्नाचा धोका नाही पत्करू शकत असे मला वाटते. तर जानकी म्हणते त्यांना ती मुलगी सोडून कायमची परदेशी निघून गेली, त्यामुळे हे नातं जुळणं शक्यच नाही असे त्यांनी मला वचन दिले. त्यांनी या लग्नासाठी होकार याचमुळे दिला की त्यांना अगोदरच्या नात्यातून बाहेर पडायचे. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काही जर गडबड झाली तर. जानकी म्हणते की नाही होणार, मी सौमित्र भाऊजींना तसे समजावले. तुमच्या दादांनी सयाजीरावांना शब्द दिला, त्यामुळे आता आपल्याला माघार घेता येणार नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी या गोष्टीचं गांभीर्य तर त्याला कळले ना. तर जानकी म्हणते की त्यांनी स्वतःहूनच सांगितले की ते असे काही करणार नाही की त्याने आपल्याला मान खाली घालावी लागणार. त्यामुळे तुम्ही सुद्धा प्लीज ट्रेस घेऊ नका, जे काही घडले ते मी तुम्हाला सांगितले. त्यानंतर इकडे शर्वरी ही विक्रांतची वाट बघत असते, कारण विक्रांतला येण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. आणि तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. शर्वरी दरवाजा उघडते आणि रागाने विक्रांतला म्हणते की इतका उशीर. तर विक्रांत म्हणतो की अगं शूट उशिरा झाला, त्यामुळे येण्यासाठी उशीर झाला. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की मी तुला फोन केला होता, तेव्हा तू म्हटला की जमलं तर येतो, आणि त्यानंतर तू माझा एक सुद्धा कॉल घेतला नाही. आणि तेवढ्यात परत विक्रांतच्या मोबाईलवर कॉल येतो, तो कामाचाच असतो. तेव्हा विक्रांत हा काही न बोलता तो कॉल घेतो आणि कामाचे काय आहे ते बोलून पुन्हा तो कॉल ठेवतो आणि शर्वरी जवळ येतो आणि शर्वरीला लाडाने समजावण्याचा प्रयत्न करतो. परंतु शर्वरी ही रागाने म्हणते की मला उगाच लाडात घेऊ नको, शरू शरू करू नकोस, माझा एकही कॉल तू उचलू नकोस, परंतु माझ्यासमोर बोलताना तू मात्र इतर कॉल घे आणि वर मलाच म्हण की शरू. आणि तेव्हा परत विक्रांतच्या मोबाईलवर दुसरा कॉल येतो. विक्रांत त्या फोनकडे बघत असतो. तर शर्वरी म्हणते की घे ना, घे. तेव्हा विक्रांत कॉल घेतो आणि पुन्हा कॉल येतो. तेव्हा शर्वरीला आणखीन राग येतो आणि जी नेहा असते तर ती सकाळच्या शिफ्टला येणार असते, म्हणून तो त्या कॉलवर नेहाला कॉन्फरन्स कॉल घेण्यासाठी सांगतो. तेव्हा मात्र नेहाही बोलते. तर विक्रांत तिला विचारतो की सकाळी तू कशाने येणार आणि मी तुला पिकअप करण्यासाठी येतो. तेव्हा मात्र ते ऐकून शर्वरीला आणखीनच राग येतो आणि फोन ठेवल्यानंतर विक्रांत हा शर्वरीला म्हणतो की बोल आता. शर्वरी म्हणतो की मी काय बोलणार, अजून तुझे 2-3 कॉल असेल तर ते तू घेऊ शकतो. तुला इतकीच काळजी आहे त्या नेहाची तर स्वतः सोडण्यासाठी का जात नाही असे रागाने म्हणते. विक्रांत तिला समजावण्याचा प्रयत्न करून तू येथे बस, शांत हो असे म्हणतो. तर शर्वरी रागाने म्हणते की आज गुढीपाडवा आहे, मी देवळामध्ये तुझी वाट बघते, तिकडे तर तू आलाच नाही आणि घरी सुद्धा उशिरा आला आणि उशिरा येऊन सुद्धा तुला माझ्याशी बोलण्यात तर इंटरेस्ट नाहीच. तुझ्या शूटिंगच्या मुली घरी पोहोचल्या का नाही ते तू बघतो. तेव्हा विक्रांत म्हणतो की अगं त्या घरी पोहोचल्या की नाही ही माझी जबाबदारी आहे, ड्युटी सुद्धा. तेव्हा शर्वरी रागाने म्हणते की मग त्यांना तू नाहू माखू घालून जेवू खाऊ घालून दुलाईत बसून थोपटत बसायचे होते, घरी तरी कशाला आलास. विक्रांतला खूप राग येतो. रागाने तो शर्वरी असे ओरडतो, मी तुझे काही ऐकून घेतो म्हणून तू काही पण बोलतेस का. तेव्हा शर्वरी लगेच रडते आणि तुला त्यांच्याशीच बोलायचे असेल तर तू बोल, कारण तुला माझ्याशी बोलण्यात काही इंटरेस्टच राहिलेला नाही, आणि रूममध्ये निघून जाते. तेव्हा विक्रांत हा शर्वरीला समजावण्याचा प्रयत्न करतो की हिला कसे समजावू तेच कळत नाही, माझे काहीच ऐकून घेत नाही, म्हणून त्याला सुद्धा खूप टेन्शन येते. त्यानंतर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो तुला काही त्या मुलीबद्दल कळले का, ती कोण होती, कुठली होती. तेव्हा जानकी म्हणते की मी त्यांना विचारतच होते, परंतु तितक्यात ऐश्वर्याचा कॉल आला आणि त्यांना लंचसाठी बाहेर जायचे होते, म्हणून ते बोलणे आमचे झाले नाही. आणि तुम्हाला काय वाटते हो याबद्दल, आई आणि नानांना हे सर्व सांगायला हवे का. ऋषिकेश विचारतो की तुला काय वाटते. तर
विचार करते की एक मन म्हणते की नको सांगायला आणि दुसरे मन म्हणते की घरातील मोठे आहे की सांगावे आणि सांगितल्यानंतर आई आणि नाना दोघे टेन्शन घेतील. आईंचा स्वभाव तर तुम्हाला माहितीच आहे आणि तसेही मी सौमित्र भाऊजींना सांगितले की ही गोष्ट आपल्या दोघांमध्येच राहील. तेव्हा मलाच कळत नाही की मी काय करू ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तू का टेन्शन घेते, त्यांना वचन दिले मग नाही मोडणार वचन. आणि असे आहे की इतके सर्व झाल्यानंतर तो ऐश्वर्याला भेटण्यासाठी जातो, याचा अर्थ की त्याने अगोदरच्या प्रकरणाला पूर्ण विराम दिला. तेव्हा जानकी सांगते की भाऊजी जेव्हा त्या मुलीबद्दल बोलत होते तर तिच्याविषयी मी त्यांच्या डोळ्यामध्ये खूप प्रेम पाहिले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, त्याने तर पाऊल आता पुढे टाकले, मग तो आता मागे वळून नाही बघणार. तेव्हा जानकी म्हणते की हो तसेच होईल, कारण त्यांनी आपल्याला शब्द दिला, मग एवढा तरी विश्वास आपण त्यांच्यावर ठेवायला नको का. आणि आता बघूयात की ऐश्वर्या आणि त्यांचे सूर कसे जुळतात ते. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की ऐश्वर्या जरा स्पष्टच बोलणारी मला वाटते. तर जानकी म्हणते की असायलाच हवी, त्यामुळे नात्यामध्ये जास्त क्लॅरिटी येते. जानकी म्हणते की अहो किती वाजले आणि घड्याळात पाहते तर चला ओ, आता ओवी झोपलेली आहे, जर घाबरून उठली तर, म्हणून दोघे सुद्धा झोपण्यासाठी रूममध्ये येतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नाना हे आपला चष्मा शोधत असतात तर जानकी येते आणि त्यांच्या हातामध्ये तो चष्मा देते. तेव्हा मंगलाताईंना आवाज देऊन झाडांना पाणी घालण्यासाठी जानकी सांगत असते. तर सुमित्रा येते. सुमित्रा म्हणते की जानकी आज घरी कोण कोण जेवणासाठी आहे. तर जानकी सांगू लागते की हे तर बाजार समितीमध्ये गेल्यानंतर ऑफिसमध्ये जेवणार आणि सौमित्र भाऊजी तर ऐश्वर्याबरोबर लंचसाठी जातात. हे तुम्ही विसरलात का आई. आई म्हणतात की नाही अगं, त्याचीच जरा मला हुरूर वाटते. आजी मात्र तेथे हे सर्व ऐकत असते. सुमित्रा म्हणते की अगं काल तू बघितलेस ना, सौमित्र कसा हरवल्यासारखा वाटत होता. त्याने तुला वचन दिले परंतु माझ्या मनाला मात्र ते अजून पटत नाही. तेव्हा जानकी म्हणते की आई मी समजू शकते की तुमच्या मनाला हुरूर वाटते, इतकं मोठं पाऊल आपण उचलले त्यामुळे वाटणारच. जसे आता नाना आणि सयाजी काका इतक्या दिवसातून बोलले, एकत्र गुढी उभारली, जसं निर्विघ्नपणे सर्व व्यवस्थित पार पडले, तसेच ऐश्वर्या आणि सौमित्र भाऊजी सुद्धा यांचे सूर जुळतील. तुम्ही आई नका इतकी काळजी करू. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आणि सौमित्र एकमेकांना भेटतात, एकमेकांना हाय करतात. तर सौमित्र म्हणतो की सॉरी मला उशीर तर झाला नाही ना. तर ऐश्वर्या खुशून नाही म्हणते, आपण ठरवले होते त्याच वेळेस तू आला, मीच जरा लवकर पोहोचले. तेव्हा सौमित्र आपला हात पुढे करून प्लीज कम असे म्हणतो. तेव्हा ऐश्वर्या खुशून दोघे आतमध्ये येतात आणि तिला तिथे टेबल दिसत नाही. ऐश्वर्या मॅनेजर साहेबांना विचारते की मी फोनवर टेबल बुक केला होता आणि तो टेबल इथे का नाही. तर लगेच तो मॅनेजर म्हणतो की सॉरी मॅडम, कारण तुम्ही येण्या अगोदर सर्व टेबल्स हे बुक झाले, त्यामुळे जरा तुम्हाला वेट करावे लागेल. तर ऐश्वर्या चिडते की मी फोनवर बुकिंग केले होते त्याला काय अर्थ. तेव्हा मॅनेजर साहेब म्हणतो की एक मिनिट मॅडम, मी चेक करून सांगतो. तेव्हा मॅनेजर साहेब चेक करून म्हणतो की कोणत्या नावाने तुम्ही बुकिंग केलेली आहे. तर ऐश्वर्या म्हणते की ऐश्वर्या सयाजीराव विखे पाटील. तर तो मॅनेजर चेक करून सांगतो की सॉरी मॅडम, या नावाने कुठलीही बुकिंग नाही, नाहीतर आमच्याकडून असे कधी होणार नाही. तर ऐश्वर्याला आणखीन राग येतो, म्हणजे मी तुम्हाला खोटं बोलते असे वाटते का. माझ्या घरी बाळाभाऊंनी फोन करून येथे सर्व काही बुक मॅनेज केले होते. तेव्हा सर्वजण मात्र ऐश्वर्याकडे बघत असतात. तर मॅनेजर साहेब सांगतात की सॉरी मॅडम, असा कोणताही फोन आलेला नाही. आम्ही तुम्हाला खरे सांगतो की या बाबतीत आम्ही खूप काळजी घेत असतो, त्यामुळे तुम्ही थोड्या वेळ जरा वाट बघा. तर ऐश्वर्या म्हणते की नाही, मी बुकिंग केले होते, मला टेबल हवा आणि तो सुद्धा आत्ताच्या आत्ता. तेव्हा सौमित्र म्हणतो की इतकं काय अडले, आपण दुसरीकडे जाऊ शकतो. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ॲक्च्युली सौमित्र, मला ह्या रेस्टॉरंटचे फूड खूप आवडते, मला जे आवडते ते मला हवेच असते. मॅनेजर साहेब सॉरी बोलतात. तर लगेच सौमित्र विचारतो की मग आता काय करायचे. तर ऐश्वर्या म्हणते की तुला जर माझ्यासाठी काही करायचे असेल तर तू येथील एखादा टेबल रिकामा करून दाखव, जमेन का. तेव्हा सौमित्र लगेच चॅलेंज स्वीकारतो आणि लगेच तो तेथील गाडीची चावी घेतो आणि गाडी ही उघडून गाडीमधील अलार्म वाजवण्यासाठी सुरू करतो. मॅनेजर साहेब हे ऐश्वर्या जवळ येतात आणि मॅडम तुम्ही खोटं सांगण्यासाठी का सांगितले असे विचारतात. तर म्हणते की ज्या मुलाला मी माझा नवरा म्हणून सिलेक्ट करणार त्याचे काय कॅलिबर आहे हे तर कळायला हवे ना.
तो माझ्यासाठी काय करू शकतो हे मला बघायचे आणि तसंही मुलीला जिंकण्यासाठी मुलाने काहीतरी करायला हवेच ना। त्यामुळे बघूयात की माझा हा हिरो माझ्यासाठी येथे टेबल कसा रिकामा करतो ते। तर सौमित्र बाहेर आलेला असतो आणि तेथील गाडीची चावी घेऊन तो गाडीचा लॉक उघडतो आणि गाडीमधील एका माणसाच्या गाडीचे हॉर्न तो जोरजोराने वाजू लागतो आणि तो अलार्म इतका वाजतो की सर्वांना खूप त्या आवाजाने त्रास होत असतो। त्यामुळे सर्व जर एकसाथ ओरडतात की गाडी कुणाची आहे आणि आम्हाला खूप त्रास होतो त्या आवाजाने। तेव्हा मात्र वेटर धावतच येतात आणि गाडीचा नंबर चेक करून ज्या माणसाची आहे त्यांना हे सांगतात। तर मॅनेजर साहेब धावतच येतात आणि तुमच्या गाडीचा अलार्म वाजतोय, काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल, तुम्हाला माझ्यासोबत अर्जंट यावे लागेल। म्हणून तो साहेब जायला निघतो तर त्याची ती गर्लफ्रेंड असते तर ती म्हणते की अरे आपण तर येथे ऑर्डर बुक केली, तू त्यांना किक दे। तर तेथील सर्वजण ओरडत असतात की अहो बाहेर जाऊन बघा, तुमचीच गाडी आहे, वाजते ती, आम्ही बसायचे की जायचे, म्हणून सर्वजण गोंधळ करतात। तर मॅनेजर साहेब शेवटी त्या साहेबांना उठवतात। मात्र सौमित्र हा ऐश्वर्याकडे बघत असतो तर सर्वजण गाडीमध्ये धावत येतात। तर जो गाडीवाला माणूस असतो तो म्हणतो की हे काय मॅनेजर साहेब, कोणीतरी मुद्दामून हे सर्व केले। तर मॅनेजर साहेब म्हणतात की नाही, कोणीतरी मुद्दामून नाही केले, तुमच्या गाडीचाच हा अलार्म जोरजोराने वाजतोय। तेव्हा तो गाडीवाला आवाज थांबवण्याचा खूप प्रयत्न करत असतो। तर मॅनेजर साहेब म्हणतात की गाडीचा आवाज थांबत नाही, तुम्हाला गाडी ही मेकॅनिककडे न्यावी लागेल। आणि ऐश्वर्या सौमित्र हे सर्व बघत असतात। तर सौमित्र खुश होऊन म्हणतो की तुला जो टेबल हवा होता तो शेवटी मिळालाच ना। तर ऐश्वर्या अगदी खुश होते आणि ते दोघे टेबलवर येऊन पोहोचतात। तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की खरंच तू खूप नॉट बॅड। तर सौमित्र म्हणतो की तुला जे हवे होते ते मिळाले ना। तेव्हा ऐश्वर्या अगदी खुश होऊन सौमित्राकडे बघत असते आणि असे वाटते असे सौमित्राला म्हणते। तेव्हा वेटर येतो आणि काय ऑर्डर द्यायची म्हणून सौमित्राला विचारतो। तेव्हा सौमित्र म्हणतो की सर नाही आणि मॅडम, आणि ऐश्वर्याला विचारतो की तुमची काय विश आहे। तर ऐश्वर्या खुश होऊन म्हणते की एक विश तर माझी पूर्ण झाली। आणि ऐश्वर्या आपल्याला काय आवडते त्याबद्दल वेटरला ऑर्डर करणे सांगते आणि एकमेकांकडे बघत असतात। तर इकडे घरी सौमित्र अजून का आला नसेल, मला त्याची काळजी वाटते, इतक्या वेळात तर तो यायला हवा होता, म्हणून एरजऱ्या घालत असते। तर लगेच जानकी येते। तेव्हा आजी म्हणते की अगं सुमित्रा, काय तू कशाला असे एरझऱ्या घालते, अशी सरळ चालत गेली तर डायरेक्ट हॉटेलमध्ये पोहोचशील, मग तिकडे काय चाललंय ते तुला कळेल। तर जानकी आणि नानांना हसू येते। सुमित्रा म्हणते की आई तू अगोदर मला चिडू नको, एकतर मला टेन्शन आले आहे की कालपासून सौमित्र जरा गोंधळल्यासारखा वागतोय, त्याचे कशात लक्ष आहे असे वाटतच नाही, म्हणून त्याची काळजी वाटते। तर जानकी म्हणते की आई तुम्हाला तसे वाटत असेल पण ते प्रत्यक्षात लग्नाला तयार आहे। तर नाना म्हणतात की नाही तर तो ऐश्वर्याला भेटण्यासाठीच गेला नसता। जानकी म्हणते की ऐश्वर्या आणि सौमित्र भाऊजी एकमेकांना अगदी शोभून दिसतात, मग त्यांची मतं सुद्धा पडतील, तुम्ही नका टेन्शन घेऊ, मला तर असे वाटते की ते चांगलीच बातमी घेऊन येतील। सुमित्रा म्हणते की जानकी अगदी तसंच व्हायला हवे, आणि तुला तर आपला सौमित्र कसा आहे ते तर माहितीच आहे, ऋषिकेश सारखा मोकळे मनाने बोलत नाही, मनातल्या मनात कुडत असतो, त्यामुळे काळजी वाटते। तेव्हा नाना म्हणतात की हे लग्न आता दोन घरच्या परिस्थितीचा प्रश्न आहे। तर सुमित्रा म्हणते की देवा, आमच्याशी नाही पण ऐश्वर्याशी जरा मनमोकळेपणाने बोलून दे। आजी म्हणते की नक्की माझा सौमित्र जिंकेन, कोर्टात तो केस जिंकतोच, परंतु आता ही केस मात्र तो नक्की जिंकेन। तेव्हा नाना खुश होतात आणि सुमित्रा आज सासूबाई नक्की योग्य बोलल्यात, तू नको काळजी करू। त्यानंतर इकडे सौमित्र हा ऐश्वर्याला विचारतो की तुला जे विचारायचे होते ते तू विचारू शकतेस। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आपल्या घरच्यांची अशी इच्छा आहे की आपण लग्न करावे, परंतु मला असे वाटते की आपल्या पर्सनल गोष्टीमध्ये आपली क्लॅरिटी असणे खूप महत्त्वाचे आहे। बाकीच्या सर्व गोष्टी तर अगदी मॅच होतातच, अगदी आवडीनिवडी, शिक्षण, पण रिलेशनशिप बद्दल म्हणशील तर रिलेशनशिपमध्ये विश्वास हा खूप महत्त्वाचा असतो, आपल्या दोघांमध्ये तिसरे कोणी येता कामा नये। तेव्हा मात्र सौमित्र थोडा घाबरतो। तर ऐश्वर्या त्याकडे बघत असते आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऐश्वर्या विचारते की तुझ्या आयुष्यामध्ये अशी स्पेशल मुलगी वगैरे काही आहे का,
तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, माझ्या आयुष्यामध्ये एक मुलगी आहे. ते ऐकून ऐश्वर्याला तर धक्काच बसतो. त्यानंतर सौमित्र घरी येतो तर सर्वजण धावतच येतात आणि तुम्ही दोघांनी एकमेकांना होकार दिला का, असे सुमित्राही सौमित्राला विचारते. सौमित्र काही बोलत नसतो. सर्वजण म्हणतात की अरे सौमित्र सांग ना. तर सर्वांना काय आहे हे उत्तर ऐकण्याची अगदी घाई झालेली असते. तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.